युतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शहराचे मंडळाचे अध्यक्ष गंगाप्रसाद येनावर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा आज देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने बिहार मध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर कंधार नगर परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीने युतीचा झेंडा फडकवले आणि गंगाप्रसादच्या येनावरच्या माध्यमातून पहिल्यांदा कंधार नगरपालिकेत कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहे। आज अध्यक्षांसह 10 उमेदवारांनी आज त्यांचं नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेलं आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करणार आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे। भयमुक्त कंधार, विकासयुक्त कंधार हे आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचं आहे आणि निश्चितच जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील आणि कंधारच्या इतिहासामध्ये जो घडला नाही बदल तो यावेळेस निश्चित बदल घडेल। भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षासह भारतीय जनता पार्टीच्या 20च्या 20 उमेदवार या ठिकाणी विजय निश्चित होतील आणि येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणि कंधारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकार हे निश्चित येईल हे ठाम विश्वास मला कंधारच्या नागरिकांनी दिलेला आहे। त्याच्याच ताकदीवर मी आज या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। निश्चितच आगामी काळामध्ये आपण आपल्या सर्वांच्या कंधारवासियांच्या माध्यमातून विजयाची पताका त्या कंधार नगरपालिकेवर फडकेल।